सगळ्याच सहलींना काही प्लॅनिंग आणि बजेट लागत नाही. काही सहली अगदी अचानक ठरतात. तशीच आहे आजची निसर्गातील सहल. एका सुंदर तळ्याकाठी आज आम्ही निवांत बसलोय निसर्गात. मका, काकडी, पेरू, चिंच, बोर, कैरी आहेतच सोबतीला. आजूबाजूला लहान मुलं त्यांच्या आयुष्यातला आनंद घेतायत. आम्ही छान घरूनच डबे घेऊन आलोय. प्रत्येकाला ज्याला जे जमेल ते त्यानं बनवलंय. भरीत भाकरी, दशम्या, गोड दशम्या, तिखट दशम्या, चटण्या, पिठलं प्रत्येकाच्या हाताची चव चाखायला मिळते. याला वनभोजन किंवा निसर्गातील चोळी म्हणतात म्हणे. मला निसर्गात शांत ठिकाणी घालवलेला वेळ खूप आवडतो. त्यात सापडते मी स्वतःलाच नव्याने. या सगळ्यामुळे आनंदी होते मी. खूप खूप आनंदी. या सहलीसाठी खूप पैसे, प्लॅनिंग लागत नसलं तरी तुमच्याकडे आनंद देणारं कुटुंब असावं लागतं. बस एवढंच. वनभोजनाचा मोठा ब्लॉग याच चॅनलवर टाकलाय. संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. बाय.